कर्जत तालुक्यातील कळमगावच्या हद्दीत बोरगाव ते चिकनपाडा साळुक येथे जाणाऱ्या रस्त्यावरून गोवंशीय जनावरांना कोणत्याही वाहनाने न नेता पायी कत्तलीसाठी नेत असल्याचे बोरगाव कळंब येथील स्वयंसेवकाच्या निदर्शनास आले। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नेरळ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक वसावे यांना ही बाब सांगितली। नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसावे व पोलीस हवालदार गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र आरोपी शगब बुबेरे यांनी तेथून पळ काढला होता। शिवाजी ढवळे यांनी त्वरित एक टीम तयार केली। पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार देवेंद्र शिनगारे, पोलीस नाईक कोंडार यांनी घटनास्थळी धाव घेऊन 5 गोवंशीय जनावरे नेणाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली। पोलिसांनी खाकी वर्दी दाखवताच आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। बेकायदेशीररित्या व स्वतःच्या फायद्याकरिता चोरी करून कत्तलीसाठी पायी चालवत घेऊन जात असल्याचे सांगितले। यात शगब बुबेरे, अजय चंद्रकांत चवर वय वर्ष 25, मनीष अशोक वाघ वय वर्ष 19 व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असून त्यातील शगब बुबेरे सध्या फरार आहे। पोलीस वसावे त्याचा शोध घेत आहेत। सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 1,05,000 रुपयांची गोवंशीय जनावरे नेरळ येथील गोशाळेत सुखरूप सोडण्यात आली आहेत। आरोपींविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना न्यायालयाने 1 दिवसाचा रिमांड दिला आहे, तर अल्पवयीन मुलास नोटीस देण्यात आली आहे। शिवाजी ढवळे यांच्या वारंवार कारवाईमुळे गोवंशीय जनावरे कत्तली करणाऱ्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।